नमस्कार मित्रांनो, मी राहुल वीर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय। तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूपच मजेत असणार। तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज वाजले सकाळचे 9:45 आणि आपल्याला 10 वाजता निघायचे आहे शिर्डीला जाण्यासाठी। तर आज आपण जाणार आहोत शिर्डीला। आपल्यासोबत आहेत 2 मित्र, प्रसाद आणि नितेश। त्यांच्यासोबत आज आपण पाहणार आहोत शिर्डी दर्शन। तर चला मग तयारी करतो पटकन आणि मग निघतो। मग निघताना तुम्हाला भेटतो। निघालोय आम्ही घरून। तर You won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself out from the roof, 'cause you fucking love it when I fade. 'Cause you won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself out from the roof, 'cause you fucking love it when I fade. कल्याणमधून नसे भेटले ट्रॅफिक। तर मित्रांनो, घरून निघून आता 2 तास झाले, पण आम्ही अजून कल्याणच्या बाहेर नाही निघालो, कारण खूप सारी ट्रॅफिक लागले बायपासला। बायपासने कधी येऊ नका, नॉर्मली तरी जाता ते कल्याणने जा, डायरेक्ट जुन्या रोडने ट्रॅफिक कमी भेटेल आणि पटकन जा। या रोडने खूप जास्त ट्रॅफिक आहे। Cause you won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself out from the roof, 'cause you fucking love it when I fade. 'Cause you won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself out from the roof, 'cause you fucking love it when I fade. दुपारचे आता 2 वाजतात आणि आम्ही जेवायला थांबलोय। जेवायला खूप सुंदर असं हॉटेल आहे। तर बघू आता काय जेवायचं आहे ते जेवू आणि मग इथून पुढचा प्रवास सुरू करू। खाण्याची ऑर्डर देतो नाही ते। दाल फ्राई, दाल तड़का, रोटी रोटी 6 रोटी ले। और वो पनीर का क्या आइटम है? पनीर चटपटा बोला। पनीर चटपटा तो घ्यायचा आहे का? नको, क्या आता है, कैसा आता है वो? तब डिपार्टमेंट से आता है, फिर ग्रेवी में रहता है। चले कोई नहीं, एक मिक्स वेज ले लो, एक दाल तड़का ले लो और 6 तंदूरी रोटी प्लेन। थम्सअप है क्या? थम्सअप पी सकते हैं, पेप्सी है 750। पेप्सी चालेल का? ले लो पेप्सी। तर मित्रांनो, अशी ऑर्डर दिली आता। तर आता पटकन आम्ही खाऊन घेतो आणि ऑर्डर आल्यावर तुम्हाला ऑर्डर दाखवतो काय आहे ते। त्यानंतर मग आपण डायरेक्टली परत प्रवास सुरू करू आणि भेटू डायरेक्ट शिर्डी। दाल तडका आणि मिक्स वेज। आता नितेश आपल्याला सांगणार आहे टेस्ट कशी आहे ती। चांगलं आहे।
आता प्रसाद टेस्ट सांगणार आपल्याला कसे आहे. मस्त टेस्ट आहे. चला आता आम्ही खाऊन घेतो. मित्रांनो आता जेवण तर करून झाला. खूप मस्त जेवण होता आणि हॉटेल पण तुम्ही बघितलं खूप छान होतं. पोट भरून जेवलो आणि आता आपण निघालो पुढच्या प्रवासाला. आता किती किलोमीटर आहे काय माहिती नाही, बघू. चला बसतो गाडीत आम्ही आता आणि आता पुढचा प्रवास सुरू. आता किती वेळ लागेल रे? अजून 2 तास लागतील, 2-2.5 तास लागतील. ट्रॅफिकवर डिपेंड आहे ट्रॅफिक इथे. तर मग आता भेटू डायरेक्ट आपण शिर्डीतच. थोडासा झोपतो आता. You won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself off from the roof. 'Cause you fucking love it when I feel it. 'Cause you won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should throw myself off from the roof. 'Cause you fucking love it when I feel it. तर मित्रांनो आता जेवून आम्ही निघालो. थोड्याशा अंतरावरती आलो आणि नाशिकची स्टार्टिंग होतानीच एक CNG पंप आहे. जर कधी तुम्ही येता तर नाशिकला सुरुवातीला CNG पंप तुम्हाला भेटेलच. तर तिथून CNG भरून पुढचा प्रवास करा. आम्ही तिथे CNG भरून घेतोय आणि मग तुम्हाला भेटतोय. तर मित्रांनो तुम्ही नाशिकमध्ये पण ट्रॅफिक बघू शकता किती आहे. नेव्हिगेशन मध्ये इथे ट्रॅफिक आता दाखवत आहे 10 मिनिटाच्या. ट्रॅफिकने नको आणलाय. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलो शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये पोहोचून रूम वगैरे घेतली आणि रूम घेऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता आलो आहे मार्केट फिरतो आहे आणि जर झालं तर दर्शन पण घेणार आहोत. सध्या आलं तर नाश्ता करायला, पहिले नाश्ता करून घेतो आणि नंतर बघू कसं काय ते. आवडा तर मित्रांनो आता आम्ही साई समाधीचं तर मुखदर्शन केलं आता, कारण सकाळी दर्शन करायचं आहे, सकाळी लवकर येणार आहोत आम्ही. आणि आता द्वारकामाईचं दर्शन घेतोय. त्यानंतर चावडीमध्ये जाऊ आपण बघायला, चावडीतलं दर्शन घेऊ. तर चला मग आता द्वारकामाईचं दर्शन घेऊ. इथे आतमध्ये फोटो अलाउड नाही, म्हणजे व्हिडिओ अलाउड नाही.
1 नंबर या 2 नंबर गेट. तर इथं व्हिडिओ अलाउड नाही आतमध्ये, तर आतमध्ये दर्शन घेऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता द्वारकामाईचं मुखदर्शन आहे. द्वारकामाईच्या आतमध्ये मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आता चावडीमध्ये चाललो आहे, तर चावडीमध्ये जातो आणि मग परत तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो आता आपण चावडी दर्शन घेतलं, तर चावडी बघितली असेल. इथे अजून एक हाजी अब्दुलची पण झोपडी आहे, तर ती बघतो जाऊन आतमध्ये. तिथे आतमध्ये पण मोबाईल अलाउड नाही. तर मित्रांनो समोर बघता ते साई मंदिराचा कलश. तिथे दर्शनाला आपण उद्या जाणार आहोत. आणि ही द्वारकामाईला तुम्ही बघू शकता तिथे लाईन आहे. सॅटर्डे असल्यामुळे खूपच गर्दी आहे आणि उद्या तर संडे आहे, जास्तच गर्दी असणार आहे. त्यामुळे आम्ही लाईनीला म्हणजे आज दर्शनाला गेलो नाही आतमध्ये, कारण खूप वेळ झाला असता. सकाळी लवकरचं दर्शन घेणार आहोत. आता जरा शिर्डी फिरतो, तर तुम्ही माझ्यासोबत फिरता शिर्डी आज. आणि मग भेटू आपण जेवताना. तर मित्रांनो आता आपला मुखदर्शन वगैरे झालं आणि बाकी चावडी वगैरे फिरून पण झाली. आता आपण भोजनालयामध्ये प्रसाद करायला आणि त्यानंतर येताना तिथून लाडू घेऊन येणार, लाडूचा प्रसाद पण घेऊन येणार. तर आम्ही बसलो आता रिक्षामध्ये. आता भोजनालयामध्ये भोजन तर मित्रांनो तुम्ही इथे येता तर पहिलं अन्नपूर्णाचे दर्शन घ्या आणि मग पुढे चला. मित्रांनो तुम्ही भोजनालयात येता तर दरवेळी तर 10 रुपये ते 20 रुपये तिकीट हे असतो, भोजनालयाचा तिकीट असतो. पण आज फ्री आहे, काय माहिती नाही, आम्हाला तर फ्रीमध्ये भेटले. तर आता जाऊ भोजनालयाला, प्रसाद करू आणि मग बघू पुढचं कसं काय विषय होतो. भोजनालय बघू शकता मित्रांनो, तुम्ही भोजनालय बघू शकता किती मोठं आहे ते. इकडे पूर्णपणे पब्लिक बसेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठा भोजनालय आहे. आता एवढी इथे पब्लिक एका जोडी जेवायला बसणार आहे. तर आम्ही पण बसतो जेवायला आणि बघतो जेवण्यासाठी काय काय मेनू आहे ते. आता आम्ही बसतोय जेवायला, म्हणजे जेवण अजून आलं नाही पण टाटावरचं बसतोय. बघू आता काय काय जेवायला आहे ते आणि जेवू पटकन आणि पुढचा प्रकार काय ते बघू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रसादासाठी आलेले आहे आपल्याला पोळी आहे, वरण भात भाजी आणि एक स्वीट आहे. चला आम्ही घेतो जेवण पटकन आणि नंतर भेटतो. तर मित्रांनो भोजनाच्या बाहेर शिवसृष्टी म्हणून प्रदर्शन लागलेलं आहे, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आहे. तर कधी आलात तर नक्की बघून जा, खूप छान प्रदर्शन आहे. पण फोटो आणि व्हिडिओ काढायला नाही भेटत, त्यामुळे काय फोटो आणि व्हिडिओ काढता नाही आले. तर आतमध्ये आम्ही बघून आलो, खूप छान प्रदर्शन आहे. कधी येता तर नक्की व्हिजिट करा. भोजनालयातून आपण जेव्हा हात धुवायला बाहेर निघतो तेव्हा तिथेच साईडलाच आहे, तर बघा जाऊन एकदा, खूप छान प्रदर्शन आहे. तर चला आता जाऊ आपण रूमवर किंवा मार्केट फिरूया. बोल काय बोलते, बोल. लादला तो बोलायला. आता तो सांगत होता की एका टायमाला तिथे जेवायला किती बसतात. आम्ही हिशोब केला तर एका लाईनीला 50 जण होतं, म्हणजे 25 जण. आम्ही एक रोला 25 होते आणि त्याच जॉईंट टेबलला 25, म्हणजे एकूण 50. एका टेबलावर 50 जण. तसेच 2 टेबल होते, म्हणजे 100 एका याला. आणि अशा 32 लाईन होत्या एकूण, म्हणजे एका वेळेला 3200 म्हणजे 3200 जण जेवायला बसतात एका टायमाला.
आणि जवळजवळ 18 तास चालू असतं, काहीतरी 18 की 10 तास चालू असतं. किती पब्लिक जेवत असेल. वा. आता आम्ही भोजनालयाच्या बाहेर आलो आहे. भोजनाच्या बाहेरचा परिसर बघा. इथे तुम्हाला तिकीट भेटतो भोजनालयाचा, म्हणजे जेवणाचा. मित्रांनो, तुम्ही लाडूचा प्रसाद घ्यायला येतात तर तुम्हाला इथे एका माणसाला 2च लाडू भेटतात, पाकिटे भेटतात. 25 रुपयाला 1 पाकिट आहे, 50 रुपयाचे 2 पाकिटे भेटतात. तर लाईनीला तुम्हाला जास्त लाडू पाहिजे असतील तर 2-3 वेळेला राहायला लागेल होतं. तर आम्ही आता प्रसाद घेतो आणि मग रूमवरती जातो. तर मित्रांनो, आता लाडूचा प्रसाद पण आमचा घेऊन झाला आणि आता आम्ही चाललो रूमवर. आता बघू पुढं रूमवर कसं काय हे विषय. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे झालं, रूमवर जाऊन परत एकदा फ्रेश होऊन आलो. आता मलाही दूध प्यायला आलो आम्ही, तर मलाही दूध पितो. The next day. कसं होईल या चिंतेत राहू नका, सर्व ठीक होईल. माझ्या साईनाथांवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, साई सकाळ, दुसरा दिवस आहे. सकाळ झाली, उठलोय लवकर, 7 वाजल्यात. आता चालू आहेत आम्ही दर्शनाला. तर आता दर्शन घेतो, कारण रात्री नाही दर्शन घेतलं, म्हणून आज लवकर जायचं होतं अजून, पण थोडं उठायला लेट झालं, त्यामुळे आता निघालो आहेत दर्शनाला. चला मग आता दर्शन घेऊ बाबांचे आणि त्यानंतर भेटतो. आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे किती तिकडची शूटिंग करायला भेटेल मला माहिती नाही, पण आता दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, 7:30 वाजल्यात. आता आम्ही चालू आहेत दर्शनाला आणि मोबाईल आणि चप्पल इथंच काढून जाणार आहेत. तर मग आपण डायरेक्ट दर्शन झाल्यावरतीच भेटू. तर मित्रांनो, आता समाधी दर्शन तर झालं आणि दर्शन करून बाहेर निघालो, मोबाईल वगैरे घेतले आणि आता नाश्ता करायला चाललो आहे. अर्धा तासात तर दर्शन झालं. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगेल, येऊन इथे VIP दर्शन वगैरेचे कुपन पास काढू नका. आणि पास सिस्टीम तर इथं बंद झालेली आहे, त्यामुळे इथं शॉपवाले ते थोडं फसवतात, त्यामुळे पास काढण्याच्या मागे लागू नका, डायरेक्ट लाईन लावू. गाईस, सकाळचा नाश्ता इथं इडली घेतले, डोसा घेतलेला संपला आणि पराठा घेतलेला तो पण संपला. ओम साई मित्रांनो. तर मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालं, नाश्ता वगैरे केला आणि आता परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. तर आता किती वाजतील घरी जायला काय माहिती नाही, तर व्हिडिओचा एंड इथंच करतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? 2 दिवसाची व्हिडिओ झाली, 2 पार्टमध्ये करणार होतो, पण आजचा काहीच एवढं खास काय भेटलं नाही व्हिडिओ करायला, त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये थोडीशी व्हिडिओ लॉंग झाले. तर ॲडजस्ट करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू असंच नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी या.